नमस्कार. दुपारचे 2 वाजता बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजनं. नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक आहे. राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान बैठकीला उपस्थित होते. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्र सरकार मोठ्या कारवाईच्या तयारीत आहे. आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून. ज्योत्स्ना, खरं तर एक महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये नीट पेपर फुटी संदर्भात झालेली आहे. काय निर्णय घेतले गेलेत का? काय अधिकची माहिती? कल्याणी, अगदी बरोबर आहे. नीट एक्झाम मध्ये नीट पेपर फुटी प्रकरणात जे आहे ते आतापर्यंत 12 आरोपींना जे आहे ते सीबीआय कडनं अरेस्ट करण्यात आली होती आणि याचे धागेदोरे, याचे कनेक्शन जे आहे ते संपूर्ण भारतामध्ये, खास करून जिथे जिथे मोठ्या संख्येनं विद्यार्थी जे आहेत नीटची एक्झाम देत असतात त्या मोठ्या राज्यांमध्ये हे जाळं पसरलं असल्याचं जे आहे ते सीबीआय इन्क्वायरीमध्ये समोर आलेलं आहे. सीबीआयने ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात काही पुराव्यानिशी सादर केलं, त्यानंतर जी सुनावणी झाली त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जे आहे ते नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांच्यावरती आणि त्याचबरोबर केंद्र सरकारवरती सुद्धा जे आहे ते एक नाराजी व्यक्त केली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीला सुप्रीम कोर्टाने नोटीस सुद्धा बजावली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देण्याची सुद्धा एक आदेश जे आहे ते एनटीएला दिलेले आहेत. त्याचबरोबर जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांच्यावरती सुद्धा नाराजी, म्हणजे त्या डिपार्टमेंट खात्यावरती सुद्धा जे आहे ते सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केल्यानंतर आज एक मोठी, आपण म्हणू शकतो की केंद्र सरकारकडे एक मोठी ऍक्शन प्लॅन जो आहे ते तयार करण्यात येण्यासाठी ही बैठक जी आहे ती महत्वाची आहे. केंद्रीय रक्षामंत्री जे आहेत राजनाथ सिंग यांच्या घरी ही बैठक होतीये आणि या बैठकीमध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, त्याचबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया आणि एनटीए डीजीचे मोठे अधिकारी जे आहेत ते या बैठकीसाठी उपस्थित राहिले आणि या बैठकीमध्ये नेमकं हे नीट एक्झाम कसे पेपर फुटी झालेली आहे, कोणते काळजी इथून पुढे घेतली गेली पाहिजे, कारण जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य जे आहे ते या नीट पेपर फुटी प्रकरणामुळे जे आहे ते धोक्यात आलं आणि जी एक्झाम, म्हणजे आता नीटची एक्झाम जी आहे ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. मात्र या संदर्भात जर पाहायला गेलं तर अनेक अधिकारी, म्हणजे जे शिक्षण खात्यातले अधिकारी असो किंवा जे, कारण आपण बघितलं की पुण्याच्या मॉडर्न कॉलेज पासून ते अगदी मोठ्या मोठ्या कॉलेजचे प्रोफेसर सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांचं कनेक्शन असल्याचं समोर आलेलं आहे आणि सीबीआयने जे काही पुरावे सुप्रीम कोर्टामध्ये समोर आणले ते इतके धक्कादायक होते की खूप मोठी नावं आहे आणि त्याचमुळे राजनाथ सिंग यांच्या घरी ही बैठक होती. ज्योत्स्ना, त्यामुळे केंद्र सरकार आता नेमकी मोठी काय कारवाई करते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. धन्यवाद माहितीसाठी.